लोकमान्य टिळक यांची आज पुण्यतिथी आहे, त्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. तर अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस हा आज आपण लेखन प्रेरणा दिन म्हणून साजरा करणार आहोत. तुम्हाला माहिती आहे अण्णाभाऊ साठे कोण होते, काय लिहायचे, काय करायचे, त्यांचं वैशिष्ट्य काय आहे? जन्म मृत्यू सर्वांना माहिती आहे, पण त्यांचं वैशिष्ट्य काय होतं माहिती आहे तुम्हाला? नमस्कार, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज लेखन प्रेरणा दिन. लेखन प्रेरणा दिन म्हणजेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे. त्या निमित्ताने आपण लेखन प्रेरणा दिन विशेष आज एक कार्यक्रम ठेवले. आज आपल्या शाळेत विविध उपक्रम घेतले जात आहेत. त्यापैकी आज एक आपण कार्यक्रम घेत आहोत, त्याचं नाव आहे प्रश्न मंजुषा आणि परिसंवाद. तर या कार्यक्रमामध्ये आपण सर्वात पहिले थोडक्यात रूपरेषा समजून घेऊया. इथे आपण जे ग्रुप बसवलेले आहेत ते 6-6चे ग्रुप केलेले आहेत प्रश्न मंजुषेसाठी, आणि 6-6चे ग्रुप केलेले आहेत. असे आपण 5 ग्रुप केलेले आहेत. त्या 5 ग्रुप पैकी प्रत्येक ग्रुपचे नाव आहे. पहिल्या ग्रुपचं नाव आहे क्रांती ग्रुप, त्याच्यानंतर दुसऱ्या ग्रुपचं नाव आहे जिजाऊ ग्रुप, तिसऱ्या ग्रुपचं नाव आहे सावित्री ग्रुप, तसेच चौथ्या ग्रुपचं नाव आहे शाहू ग्रुप, आणि 5व्या ग्रुपचे नाव आहे आंबेडकर ग्रुप. तर ह्या ग्रुपचे नावं आपण समाजसुधारकांच्या नावानुसारच ठेवलेले आहेत, म्हणजे जेणेकरून सगळ्यांना त्यांच्या नावाची आठवण यावी, पुनरावृत्ती व्हावी. आता आपण वळूया आपल्या विषयाकडे. आज जी प्रश्न मंजुषा आयोजित केलेली आहे, मुलांनी त्याला चांगला रिस्पॉन्स द्यायचा आहे. जे ऑडियन्स वर्ग आहे, प्रेक्षक वर्ग आहे, प्रेक्षक वर्गापैकी पण तुम्ही हे प्रश्न पाठ केलेले असतीलच. जर पाठ केलेले असतील तर तुमच्याकडे पण माईक घेऊन आपल्याला यायचं आहे, आणि आपण जर यांना क्वेश्चनचा आन्सर देता आला नाही तर ऑडियन्स पोल म्हणजेच ऑडियन्सचा सपोर्ट घेणार आहोत. ज्याने प्रश्नाचं उत्तर दिलं ऑडियन्स पैकी त्याच्या इच्छेवर असेल की त्याने कोणत्या ग्रुपला त्याचे पॉइंट द्यावे. ओके, तर आपण आपल्या कार्यक्रमाला वेळ न घालवता सुरुवात करूया. आज जे लेखन प्रेरणा दिन आहे त्याच्या निमित्त आपण जवळपास 20 ते 25, जर वेळ लागत असेल तर 20 प्रश्न, आणि आपल्याकडे वेळ उपलब्ध असेल तर 25 प्रश्न, असे 25 प्रश्न आपण विचारणार आहोत. जो ग्रुप सर्वात पहिले बजर दाबेल, ओके, प्रश्न विचारल्यानंतर जो ग्रुप सर्वात आधी बजर दाबेल त्या ग्रुपलाच तो प्रश्न विचारला जाईल. आलं लक्षात? त्याच ग्रुपला तो प्रश्न विचारला जाईल. म्हणजे प्रश्न तुम्हाला विचारला जाणार, ऑप्शन वाचले जाणार, आणि त्याच्यानंतर सांगितलं जाईल की आता तुम्ही बजर दाबा. म्हणजेच बजर दाबा म्हणजे प्रश्न जसं ऑप्शन संपतील वाचल्यानंतर बजर दाबायचा आहे आपल्याला. जो ग्रुप प्रश्न विचारण्याच्या आधीच बजर दाबेल तो ग्रुप पण बाद समजला जाईल. उदाहरणार्थ, समजा क्रांती ग्रुपने पहिलं बजर दाबला तर क्रांती ग्रुपला प्रश्न विचारला जाईल, पण क्रांती ग्रुपला जर प्रश्नाचं उत्तर आलं नाही तर त्याचं मान हा जो दुसरा असेल बजर दाबणारा त्या ग्रुपला दिला जाईल, आणि जो ग्रुप हे प्रश्नाचं उत्तर बरोबर देईल त्या ग्रुपला 1 गुण मिळणार आहे. ओके, त्या ग्रुपला 1 गुण मिळणार आहे. आलं लक्षात? चला आपण थेरी सुरू करूया. आपल्या या प्रश्न मंजुषेचा फक्त एकच राऊंड होणार आहे. एकाच राऊंड मध्ये आपण या प्रश्न मंजुषेचा निकाल लावणार आहोत. तर खूपच रंजक आहे. सगळ्यांनी इकडे त्याचं टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. आता तुम्हाला एक काम करायचं आहे, फक्त तुम्हाला ऐकायचं काम करायचं आहे. ओके, खूप सोपं काम दिलंय तुम्हाला, फक्त ऐकणे. ओके, चला आता आपण आपल्या प्रश्न मंजुषेसाठी स्टार्ट करूया. सुरुवातीला जो प्रश्न विचारला जाईल तो फक्त ट्रायल प्रश्न असणार आहे, म्हणजे तुमचे बजर काम करत आहे का ते बघण्यासाठी. ओके, तर जो ट्रायल प्रश्न आहे तो असा आहे, सगळ्यांनी बजर घेऊन तयार राहायचंय. पहिला प्रश्न असा आहे, महाराष्ट्राची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? 1 मुंबई, 2 नागपूर, 3 पुणे, 4 औरंगाबाद. सर्वात पहिले बजर वाजवलाय जिजाऊ ग्रुपने. जिजाऊ ग्रुप कोणता आहे इकडे? ओके, माहिती दे त्याच्याकडे, उत्तर सांग. मुंबई. ओके, व्हेरी गुड, बरोबर आन्सर दिलेला आहे. हा होता ट्रायल आन्सर होता, ट्रायल क्वेश्चन होता फक्त. आता आपण आपल्या ऍक्च्युअल प्रश्न मंजुषेसाठी सुरुवात करूया. सगळ्यांचे बजर हे प्रॉपर काम करत आहे. आता जर बजर कोणाचा डिस्कनेक्ट झाला तर त्या ग्रुपला गुण मिळणार नाही, ती त्यांची जबाबदारी राहील. ओके, चला स्टार्ट करूया. पहिला प्रश्न घेऊया आपण. पर्याय वाचल्याशिवाय बजर वाजवायचे नाही. चला पहिला प्रश्न घेऊया. तिकडे
तर तिकडे हा पहिला प्रश्न आहे, मराठवाड्याच्या पार्श्वभूमीवर आधारित अण्णा भाऊंची कादंबरी कोणती? ऑप्शन बघा, प्रश्न परत एकदा वाचतो. मराठवाड्याच्या पार्श्वभूमीवर आधारित अण्णा भाऊंची कादंबरी कोणती? पहिला ऑप्शन आहे रानगंगा, दुसरा ऑप्शन आहे चित्रा, तिसरा ऑप्शन आहे फकीरा, चौथा ऑप्शन आहे आवडी. क्रांती ग्रुपने सर्वात पहिले बजर वाजवलेला आहे, बघून घ्या. क्रांती ग्रुपने सर्वात पहिले बजर वाजवलेला आहे. क्रांती ग्रुपकडे माईक देण्यात यावं. क्रांती ग्रुप, हा चल आन्सर दे बाळा. रानगंगा. रानगंगा बरोबर आन्सर आहे. व्हेरी गुड. रानगंगा, रानगंगा इज द करेक्ट आन्सर. तर क्रांती ग्रुपला 1 गुण देण्यात येत आहे. शाबाश, व्हेरी गुड. क्रांती ग्रुपने आपला खाता खोललेला आहे आणि खूप छान असं उत्तर दिलेलं आहे त्यांनी आणि तत्परता दाखवली आहे कारण अभ्यास चांगला केलेला आहे. चला पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. प्रश्न क्रमांक 2 कडे जाऊया आता. प्रश्न क्रमांक 2 हो त्या क्वेश्चन नंबर 2 आहे बघा. प्रश्न क्रमांक 2 आहे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म कधी झाला? जिजाऊ, शाहू आणि सावित्री हे ग्रुप बाद झालेले आहेत. जोपर्यंत ऑप्शन वाचत नाही तोपर्यंत आन्सर देता येत नाही. आता मी पर्याय वाचतो. पर्याय घ्या. 1 ऑगस्ट 1920, ओके, 15 ऑगस्ट 1915, 26 जानेवारी 1925 आणि 14 एप्रिल 1918. सर्वात पहिले वाजवलाय आंबेडकर ग्रुपने. आंबेडकर ग्रुपकडे माहिती द्यावं. 1 ऑगस्ट 1920. व्हेरी गुड, बरोबर आन्सर दिलेला आहे. 1 ऑगस्ट 1920. आंबेडकर ग्रुपला 1 गुण देण्यात येत आहे. दुसरा प्रश्न संपलेला आहे. बोलायचं नाहीये, अलाउडच नाही बोलायला. बोलायचं नाही कोणीच, मध्ये आपसात गॉसिप करायचं नाहीये. डोंट गॉसिप बिटवीन इच अदर. ओके, चला. जोपर्यंत पर्याय वाचणे होत नाही बजर दाबवायची नाही. नेक्स्ट टाइम लक्षात ठेवा, ही चुकी करू नका. ओके, चला पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न आहे की थोडासा कठीण प्रश्न आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर कोणाचा मोठा प्रभाव होता? ए, ऑप्शन ए आहे कार्ल मार्क्स आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बी, महात्मा गांधी. सी, लोकमान्य टिळक आणि डी, स्वातंत्र्यवीर सावरकर. आता ही आंबेडकर ग्रुपने सर्वात पहिले बजर वाजवलेली आहे. व्हेरी गुड. हे त्यांच्याकडे माहिती. कार्ल मार्क्स आणि आंबेडकर. व्हेरी गुड. कार्ल मार्क्स आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रुप. आंबेडकर ग्रुप आहे आणि उत्तर पण आंबेडकर आहे. बरोबर आहे, छान आहे. आणि या प्रकारे आंबेडकर ग्रुपला अजून 1 गुण वाढीव मिळालेला आहे. शाबाश. त्यांच्या तत्परतेमुळे त्यांनी स्वतःला सावरून घेतलेला आहे आणि बरोबर त्यांचं चाणाक्षपणा इथे दाखवलेला आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. चला, पुढचा प्रश्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज, अण्णाभाऊ साठे यांचा स्मृती दिन म्हणजेच पुण्यतिथी कधी साजरा केला जातो? ए, 18 जुलै 1969, 1 ऑगस्ट 1970, 15 डिसेंबर 1968 आणि 30 एप्रिल 1971. आता या वेळेला बजर दाबणारा ग्रुप आहे जिजाऊ ग्रुप. चला जिजाऊ ग्रुप कडे माहिती घेऊन जा. जिजाऊ ग्रुप 18 जुलै 1969. व्हेरी गुड, बरोबर आन्सर दिलेला. व्हेरी गुड, शाबाश. आणि अशा प्रकारे जिजाऊ ग्रुपला 1 गुण मिळालेला आहे. चला, हाय, हॅलो. चला नेक्स्ट राऊंड कडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. चला पुढचा क्वेश्चन आहे, अण्णाभाऊ साठे यांच्या पत्नीचे नाव काय होते? ए, बोलू नका, जो बोलला तो ग्रुप पण बाद होईल. ए, शांताबाई साठे व जयंता साठे. बी, रखुमाबाई.
सी ताराबाई, टी मुक्ताबाई. आणि यावेळेला सावित्री ग्रुपने पदर वाजवलेला आहे. व्हेरी गुड. चला, शांताबाई साठे आणि जयवंता साठे. बरोबर आन्सर दिलेला आहे. व्हेरी गुड. आणि अशा प्रकारे सावित्री ग्रुपला 1 गुण देण्यात येत आहे. सावित्री ग्रुपला 1 गुण मिळालेला आहे. व्हेरी गुड, शाबाश, मस्त आन्सर दिलेला आहे. थापा, व्हेरी गुड. तर चला पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. हा पुढचा क्वेश्चन थोडासा हार्ड आहे आणि मला वाटत नाही तुम्ही तो पाठ केला असेल का नाही केला असेल. थोडासा हार्ड आहे. बघूया आपण पुढचा प्रश्न, तुम्हाला उत्तर जमतं का. चला, बोलू नका. तुमच्या ग्रुपला बात करू का. हा, बोलायचं नाही मध्ये. पुढे, लाल बावटा कला पथकात अण्णाभाऊ साठे यांचे प्रमुख सहकारी कोण होते. थोडासा कठीण प्रश्न आहे. लाल बावटा कला पथकात अण्णाभाऊ साठे यांचे प्रमुख सहकारी कोण होते. पहिला ऑप्शन आहे म्हणजे ए ऑप्शन शाहीर अमर शेख आणि शाहीर डी.एन. गवाणकर. बी ऑप्शन आहे शाहीर साबळे. सी ऑप्शन आहे शाहीर बशीर मोमीन आणि डी ऑप्शन आहे शाहीर राम जोशी. या ठिकाणी क्रांती ग्रुपने पहिले बजर दाबलेला आहे. क्रांती ग्रुप, हा वाचा आन्सर सांग बाळा. शाहीर अमर शेख शाहीर गवाणकर. व्हेरी गुड, बरोबर आन्सर आहे. खूप छान छान आन्सर दिलेला आहे. शाबाश शाबाश बेटा. आणि क्रांती ग्रुपला अजून 1 गुण मिळालेला आहे. अशा प्रकारे किती प्रश्न झाले ते पण सांगा. 6 प्रश्न झालेले आहेत. आणि वळूया 7व्या प्रश्नाकडे. तुमचा ग्रुप जास्त बोलतोय. 7व्या प्रश्नाकडे वळूया. चला, 7वा प्रश्न आहे, तारा ही कादंबरी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील कोणती कादंबरी आहे. नीट लक्ष द्या. तारा ही कादंबरी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील कोणती कादंबरी आहे. आपले पर्याय आहे. पर्याय डी पूर्ण वाचून झाल्यानंतरच बजर वाजवायचा, मध्ये वाजवायचा नाही, नाही तर बाद ठरला जाईल. पहिला ऑप्शन आहे सामाजिक बांधिलकी सामाजिक कादंबरी. बी ऑप्शन आहे ऐतिहासिक कादंबरी. सी ऑप्शन आहे विज्ञान कादंबरी आणि डी ऑप्शन आहे रहस्य कादंबरी. बघूया. सर्वात पहिले बजर वाजवणारा ग्रुप आहे जिजाऊ ग्रुप. जिजाऊ ग्रुपने सर्वात पहिले बजर वाजवलेला आहे. आणि अशा प्रकारे जिजाऊ ग्रुप आपल्या प्रश्नाचं उत्तर देत आहे. देवाळा सामाजिक कादंबरी. व्हेरी गुड. व्हेरी गुड. ओके. फक्त जे लोक कंजूस असतील त्यांनी टाळ्या वाजवायचे नाही. कंजूस लोक टाळ्या वाजवत नाही. टाळ्या वाजवा. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे कापऱ्या चोराची गोष्ट. बोल ना का. कापऱ्या चोराची गोष्ट हे अण्णाभाऊ साठे यांचे काय आहे. ओके, काय आहे म्हणजे त्याचं वर्णन सांगायचं आपल्याला. एक लोककथा, बी काव्य, सी प्रवास वर्णन, डी नाटक. आणि अशा वेळेला पण आंबेडकर ग्रुपनेच पहिल्यांदा बजर वाजवला. व्हेरी गुड. कोण आहे बजरमॅन. व्हेरी गुड, शाबाश. चला उत्तर द्या. लोककथा. लोककथा बरोबर आन्सर दिलेला आहे. ओके, चला बरोबर आहे. आणि अशा प्रकारे आंबेडकर ग्रुप लीड करत 1 ग्रुप मिळत पुढे गेलेला आहे. थोडस जे ग्रुपला थोडस मागे मार्क कमी पडले, निराश व्हायचं नाही. पुन्हा करेक्शन करा. अजून प्रश्न राहिलेले आहे म्हणून दुरुस्ती करायची आहे. याच्यामध्ये आपल्या प्रश्नांमध्ये थोडीशी दुरुस्ती करायची आणि जेणेकरून आपल्याला पुढचा प्रश्न बरोबर देता येईल. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न सोपा विचारतो म्हणजे सगळ्यांना जमायला पाहिजे. पुढचा प्रश्न खूप सोपा आहे. किरवंत नावाची कादंबरी कोणी लिहिली. ए
शाहू आणि सावित्री ग्रुप कुठे? शाहू ग्रुप, शाहू ग्रुप, सावित्री ग्रुप. ओके, 2 ग्रुप हे बाद झालेले आहेत. याच्यानंतर जे बजर दाबेल त्या ग्रुपला आपण विचार करूया. किरवंत नावाची कादंबरी कोणी लिहिली? ए. अण्णाभाऊ साठे, बी. राम गणेश गडकरी, सी. वसंत कानेटकर आणि डी. विजय तेंडुलकर. या अशा वेळेला पूर्ण पर्याय वाचल्याशिवाय जिजाऊ ग्रुपने बजर वाजवला, आंबेडकरने पण बजर वाजवला आणि क्रांती ग्रुप आहे की ज्यांनी बजर वेळेवर वाजवला. सगळ्यांच्या ऑप्शन संपल्यानंतर बजर वाजवला क्रांती ग्रुपने, म्हणून क्रांती ग्रुपला चान्स मिळणार आहे. तुम्ही ऑप्शन पूर्ण वाचू दिलं नाही. अण्णाभाऊ साठे. व्हेरी गुड, बरोबर आन्सर आहे अण्णाभाऊ साठे. क्रांती ग्रुपला 1 पॉइंट मिळालेला आहे. काय रे? चला स्टार्ट करूया. हाय, हॅलो. पुढचा प्रश्न क्रमांक, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 10वा. आता पुढचा 10वा प्रश्न क्रमांक 10वा चालू आहे. चला आपण प्रश्न क्रमांक 10वा बघूया. प्रश्न क्रमांक 10वा आहे, अण्णाभाऊ साठे यांची फकीरा कादंबरी कोणत्या विदेशी भाषेत अनुवादित झाली आहे? तुमचा पर्याय क्रमांक 1 आहे स्पॅनिश भाषा, 2 आहे जपानी भाषा, 3 आहे जर्मन भाषा आणि 4 आहे रशियन भाषा. बघूया कोणता ग्रुप आहे की ज्याने बदल सुरुवातीला वाजवलेले आहे. हा आहे शाहू ग्रुप. शाहू ग्रुपला चान्स देण्यात येत आहे. शाहू ग्रुप कडे जा, चालू कर. स्पॅनिश भाषा. 1 मिनिट. ह्या प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे. त्याच्यानंतरचा बदल वाजवणार आहे जिजाऊ ग्रुप. जिजाऊ ग्रुप कडे द्या. जिजाऊ ग्रुप रशियन भाषा. व्हेरी गुड, बरोबर आन्सर आहे. आणि याचे गुण देण्यात येत आहे रशियन भाषा. बरोबर आन्सर आहे. जिजाऊ ग्रुपला 1 पॉइंट मिळालेला, 1 गुण मिळालेला आहे. एक चुकीचा आन्सर देणे म्हणजे आपण इतर लोकांच्या पाठीमागे जाणं. बोलू नका. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाने अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने कोणते आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले आहे? पहिलं ऑप्शन आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ. दुसरं ऑप्शन आहे संत रोहिदास महामंडळ. तिसरं आणि सी ऑप्शन आहे महात्मा फुले महामंडळ आणि डी शबरी महामंडळ. आंबेडकर ग्रुपने सुरुवातीला बाजार दाबलेले आहे. आंबेडकर ग्रुप माहित दे. चला सांगा. हे बाजू लाव ना. सांग उभा राहा बाळा. सांग माहित दे त्याच्याकडे लवकर, टाइमपास करू नका. बाजू लावून जा. तू नक्ष मध्ये नाही यायचं बाळा. उत्तर सांगायचं पूर्ण. उत्तर कसं कळेल मग? ऑप्शन वर नाही राहायचं फक्त डिपेंड. तुमच्या ग्रुप पैकी एकाकडे द्या. वेळ संपत आलेला आहे. 1 2. तृतीय क्रमांक आलेला आहे क्रांती ग्रुप. आणि द्वितीय क्रमांक आलेला आहे जिजाऊ ग्रुप. जिजाऊ ग्रुपला 4 गुण मिळालेले आहेत आणि क्रांती ग्रुपला 3 गुण मिळालेले आहेत. तृतीय क्रमांक झाला, द्वितीय झाला. आता प्रथम क्रमांक कोणाचा असेल? अगदी बरोबर. आणि 5 गुण मिळून आंबेडकर ग्रुप या स्पर्धेचा विजेता ठरलेला आहे. प्रथम क्रमांक आंबेडकर ग्रुप, द्वितीय जिजाऊ ग्रुप
आणि तृतीय क्रमांक आहे क्रांती ग्रुप. या तिन्ही ग्रुपचं TMC राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालयाच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन. आणि या स्पर्धेत सहभागी झालेले सावित्री ग्रुप आणि शाहू ग्रुप यांनी चांगला प्रयत्न केला, पण